सुरुवात करूयात जगभरातल्या वेगवान बातम्यांना। रशिया युक्रेनवर हल्ल्याच्या तयारीत होती। या भीतीत अजूनही सीमावासी वावरतायत। गुरुवारी देशाच्या पूर्वेकडील रशिया समर्थक फुटीरतावाद्यांपासून युक्रेनियन सैन्यावर गोळीबार झाला, त्यामुळे तणाव वाढला। स्टॅनित्सिया लुहान्स्का या प्राथमिक शाळेत हा गोळीबार झाला, ज्यात 2 शिक्षक जखमी झाले। या गोळीबारामुळे शहराची वीजही खंडित झाली। युक्रेनने सांगितले की फुटीरतावाद्यांनी गोळीबार सुरू केला, पण आम्ही केला नाही, असं युक्रेनकडून स्पष्ट करण्यात आलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी इशारा दिला की रशिया युक्रेनवर काही दिवसातच आक्रमण करू शकेल। या वक्तव्यानंतर पुन्हा युरोपियन देशांमध्ये युद्धाची भीती दाटून आली आहे आणि याचे पडसाद पूर्व युक्रेनच्या सीमाभाग परिसरामध्ये पाहायला मिळाले। जगातले बलाढ्य देश यावर चर्चेसाठी पुढे सरसावले। रशिया दावे करत होतं की आम्ही कोणत्याही आक्रमणाच्या तयारीत नाही, पण युक्रेनच्या सीमेभोवती 1.5 लाख सैन्य मात्र तैनात करण्यात आलं। परंतु बायडेन यांच्या इशाऱ्याने पुन्हा वातावरणात तणाव निर्माण झालाय। रशिया आणि पश्चिमी देशांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांसमोर युद्धजन्य परिस्थितीची भीती आहे। त्यामुळे गुरुवारी ओहियोच्या दौऱ्यावरून बायडेन व्हाईट हाऊसवर परतले। त्यांचा दौरा त्यांनी आटोपता घेऊन वेळेआधीच ते ओहियोतून आले। ग्रेट लेक्सच्या स्वच्छतेकरता आणि पुनर्संजीवनी या ग्रेट लेक्सला मिळावी याकरता ओहियोला नव्यानं निधी दिला जाईल, असं ते सांगत घाईघाईनं व्हाईट हाऊसला रवाना झाले। रशियानं सैन्य मागे घेण्याऐवजी युक्रेनच्या सीमेवर सैन्यबळ वाढवलं असल्यानं येत्या काही दिवसात रशिया आक्रमण करेल अशी शंका बायडेन यांनी व्यक्त केली। अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस गुरुवारी वार्षिक सुरक्षा परिषदेसाठी जर्मनीच्या म्युनिक इथं आल्या होत्या। परराष्ट्र धोरणाविषयी महत्त्वाच्या चर्चेला या आठवड्याच्या शेवटी त्या सामोऱ्या जातील। रशियाच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या मुद्द्यावर युरोपियन देशांना एकत्र ठेवणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान असेल। राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पश्चिमी देशांच्या नेत्यांनी रशियाकडून आक्रमणाची शंका व्यक्त केली आहे, पण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चर्चेला वचनबद्ध असल्याचं म्हणतायत। या पार्श्वभूमीवर कमला हॅरिस सुरक्षा परिषदेत सहभागी झालेल्या आहेत। अमेरिकेच्या संसदेच्या प्रवक्त्या नॅन्सी पेलोसी यांनी गुरुवारी वेस्ट बँक इथं जाऊन पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेतली। रामल्ला या निवासस्थानी झालेल्या या भेटीत पेलोसी यांनी महमूद यांनी युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचा प्रस्ताव दिला। या प्रस्तावाअंतर्गत ज्या पॅलेस्टिनी व्यवसायाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे त्या व्यवसायांना उभं राहायला या प्रोजेक्टचा अंतर्गत मदत होणार आहे। 2021 मध्ये युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अंतर्गत वेस्ट बँक आणि गाझामध्ये माणुसकीच्या दृष्टिकोनातून विकासाकरता 110 दशलक्षची मदत केली गेली होती। लिबियामध्ये 17 फेब्रुवारी 2011च्या क्रांतिकारक दिवसाची आठवण म्हणून नागरिकांनी गुरुवारी वर्धापन दिन साजरा केला। 2011 मध्ये कर्नल मुअम्मर गद्दाफी यांची राजवट उलथवून टाकण्यात यश आलेलं होतं। राजधानी त्रिपोलीतल्या शहीद स्मारकावर मोठ्या संख्येनं गर्दी जमलेली होती। राजकीय विभाजन आणि सरकारच्या नेतृत्वाविषयी मतभेद असताना वर्धापन दिन साजरा करण्यात आला। गेल्याच आठवड्यात नागरिकांचा विरोध झुगारून माजी गृहमंत्री फाती बशाघा यांची सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। नवीन युरोपियन युनियन सीमा कायद्यांमुळे पोलंड आणि बेलारूस, रशिया आणि लिथुआनिया यांच्यातील विविध सीमा चौकीवर ट्रकच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। ट्रकची ही रांग वाढत 2 किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन पोहोचली। रशियन स्टेट टीव्हीच्या मते सीमाशुल्क घोषणांच्या नूतनीकरणामुळे ईयूसह बेलारुशियन सीमेवर रहदारी वाढली। गेल्या वर्षाच्या अखेरीस बेलारूस पोलंड सीमेवर स्थलांतरितांचं संकट लक्षात घेता पोलीस सरकारनं बेलारूससह सीमा ओलांडण्याची संख्या मर्यादित केली। त्यामुळे स्थलांतरितांनी बेलारुशियन पोलिश सीमेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून नवीन सीमा कायद्यानुसार नोंदणी करून आत प्रवेश देण्यात येतो आहे। अमेरिकेच्या डेट्रॉईटमधील सगळ्यात जुन्या क्लबमध्ये गुरुवारी आग लागल्याची घटना घडली। ही आग ज्यावेळी लागली तेव्हा तिथे मोठ्या गोल्फ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। ब्लूमफील्ड टाउनशिपमधील ओकलँड हिल्स कंट्री क्लबच्या क्लबहाऊसमध्ये लागलेली आग विझवण्याकरता अग्निशमन दलाचा मोठा ताफा दाखल झाला। शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झालं नाही, मात्र अर्थात क्लबचं मोठं नुकसान झालेलं आहे। अमेरिकेत 2 वेगवेगळे अपघात झाले। ट्रेननं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर आणखी एका अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली। एका कारची ट्रेनला धडक बसल्यानं हा अपघात झाला असून जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ड्रायव्हरनं जाणून-बुजून फटाक्याच्या आत कार घुसवल्यानं प्रत्यक्षदर्शींनी याविषयीची माहिती दिली। यात कारचं मोठं नुकसान झालेलं आहे।
पोप फ्रान्सिस व्यवसायाच्या स्थितीचा आढावा घेत आहेत. म्हणजे जे लोक चर्चला धर्मगुरू, नन किंवा सामान्य लोक म्हणून आपलं जीवन समर्पित करतात त्या सगळ्यांसाठी गुरुवारी त्यांनी तरुणांना धार्मिक आदेशांकडे आकर्षित करण्याच्या आव्हानावर 3 दिवसाच्या परिषदेला सुरुवात केली. 2020च्या व्हॅटिकनच्या आकडेवारीनुसार जगात 1.36 अब्ज कॅथलिक आहेत, परंतु कॅथलिक चर्चेसाठी आपलं जीवन समर्पित करण्यास तयार असलेल्या याजक आणि नन्स शोधणे हे एक आव्हान आहे. या परिषदेच्या माध्यमातून विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. येत्या काळात ॲव्होकॅडो या फळासाठी तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात अशी माहिती समोर येते, कारण अमेरिकेनं या फळाच्या आयातीवर बंदी घातली आहे. याचा फटका मेक्सिकोतल्या ॲव्होकॅडो उत्पादकांना बसणार आहे. सध्या ॲव्होकॅडोच्या गुणवत्तेबाबत अमेरिकन निरीक्षकांची मेक्सिकन निर्यातदारांशी चर्चा सुरू आहे. कोरोना नियमांमुळे अनेक ट्रक कॅनडाच्या राजधानीत अडवले जात आहेत. पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली आहे. कोरोना नियमांचा निषेध करण्याकरता आंदोलकांनी तीव्र आंदोलनं केली. 3 आठवड्यांपासून ओटावाला वेढा घातला आहे, ज्याने कॅनडाची सभ्यता आणि नियमांचं पालन करण्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय. गुरुवारी रात्री पार्लमेंट हिलच्या आसपास पोलिसांनी कमीत कमी 3 जणांना अटक केली. ट्रक चालक आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम कोरोना संसर्ग संपत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. सध्या रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं काही प्रमाणात कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबत त्यांनी संकेत दिले आहेत. याच न्यूसम यांनी कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातील काळात जनतेला घरीच थांबा, घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं होतं. आता त्यांना कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या संकेतामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. वॉशिंग्टनमध्ये लागू असलेली मास्क सक्ती लवकरच उठवली जाणार आहे. शाळा, बालसंगोपन केंद्रांसह बहुतेक ठिकाणी 21 मार्चपासून ही सक्ती केली जाणार नाही असं गव्हर्नर जय इनस्ले यांनी गुरुवारी सांगितलं. तसंच 1 मार्चपासून मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी लस पडताळणी किंवा नकारात्मक चाचणीचा पुरावा यापुढे आवश्यक नाही. रुग्णालये आणि दवाखाने, तुरुंग यासारख्या ठिकाणी मास्कचा वापर आवश्यक आहे. सार्वजनिक परिवहन, टॅक्सी आणि स्कूल बसेसवर देखील त्याची आवश्यकता असेल. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा आढावा घेऊन इथले निर्बंध उठवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 1 मार्चपासून रेस्टॉरंट्स, बार, थिएटर्स आणि जिममध्ये प्रवेश करण्यासाठी यापुढे कोरोना लसीकरण तपासणीची आवश्यकता नसल्याचं बुधवारी सिएटल स्थित असलेल्या किंग काउंटीकडून जाहीर करण्यात आलं. इजिप्तमध्ये सुएझ कालव्याच्या एका भागाचा काही प्रमाणात विस्तार करण्यात येतो आहे. जहाजांची वाहतूक सुरळीत करण्याकरता 10 किलोमीटरचं क्षेत्र विस्तारण्याचं काम सुरू आहे. सुएझ कॅनल अथॉरिटीचे संचालक ओसामा राबी यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी मार्चमध्ये एव्हरग्रीन हे मालवाहू जहाज 6 दिवस अडकलं होतं. जहाज निघाल्यानंतर 29 मार्चपासून इथली वाहतूक सुरळीत झाली. अशा घटना पुन्हा होऊ नयेत याकरता खबरदारीचे उपाय म्हणून विस्तार आराखड्याची तयारी सुरू करण्यात आली, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. सुएझ कालवा हा इजिप्तचा महत्त्वाचा जलमार्ग आहे. 162 किलोमीटर लांब कालव्यामध्ये बहुतांश वेळी एकाच दिशेनं वाहतूक केली जाते. केवळ 72 किलोमीटरचा भाग हा दुतर्फा मार्ग आहे. सुएझ कालवा प्राधिकरण 240 मीटर रुंद करण्याकरता जलमार्गाचा 40 मीटरनं विस्तार करत आहे. या व्यतिरिक्त इजिप्त एक समांतर 10 किलोमीटर लांब जलमार्ग खोदून लांबी वाढवेल, जिथे जहाजं विरुद्ध दिशेनं नेव्हिगेट करू शकतील अशी योजना यामागे आहे. पेट्रोपोलिस शहरातल्या पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या गुरुवारी 113 वर जाऊन पोहोचली. 116हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. पावसाच्या पाण्यात आणि मातीच्या ढिगाऱ्यात रस्त्यावरून गाड्या आणि घरं वाहून गेली आहेत. उतारावरच्या या वस्तीत भूस्खलन होण्याची शक्यता असतानाही प्रियजनांना शोधण्याकरता नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. नुकसान झालेल्या स्मशानभूमीतच 17 जणांचा दफनविधी करण्यात आला. अर्जेंटिनाच्या उत्तरेकडच्या जंगलामध्ये लागलेल्या आगीमुळे पॅराग्वेमधून धूर पसरलाय. यामुळे सोमवारपासून हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. एअर पॅराग्वे या संस्थेनं याची माहिती दिली. त्यामुळे बाहेर न पडण्याचं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केले. घरांच्या खिडक्याही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकारची घटना तसंच वारंवार पडणारा दुष्काळ यामुळेच हवामान वेगानं बदलत असल्याचं पॅराग्वे हवामान विभागातल्या शास्त्रज्ञ जुलिओ आयला यांनी सांगितलं. हैतीमध्ये लेस कायेसच्या भूकंपानंतर 6 महिने उलटून गेलेत. 7.2 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. जे वाचले त्यांच्या आठवणी आणि जखमा आजही ताज्या आहेत. आर्थिक आणि राजकीय संकट आणि कोरोना संकटामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. भूकंपात जखमी झालेल्यांना टाऊस एन्सेबल फाउंडेशनसारख्या संस्था मदत करतायत. संस्थेद्वारे कृत्रिम पायही दिले जातात. या भूकंपात 2200 जणांचा मृत्यू झाला. 1,30,000हून अधिक घरं आणि 1250 शाळांचं नुकसान झालं. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.